नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत 12वीची जी बोर्ड परीक्षा होत आहे त्या बोर्ड परीक्षेची मराठीची जी क्वेश्चन पेपर असणार आहे त्या क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास करणार आहोत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेची क्वेश्चन पेपर आपण पाहिली होती 12वी बोर्ड परीक्षेची मराठीची, अगदी तशीच आहे। आणि या बोर्ड परीक्षेमध्ये मराठी विषयाचे जो काही IMP प्रश्न असणार आहेत, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील, सर्वांचा आपण अगदी व्यवस्थित अभ्यास करणार आहोत। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच यामधील काही गोष्टी समजतील, जे माहिती नाही ते देखील तुम्हाला माहीत होऊन जाईल। तर चला, आपण कोणताही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाचं आहे तिथे आपण लक्ष दिलेलं पाहिजे। जो पेपर आहे तो मॅक्झिमम 80 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 3 तासाचा हा पेपर आहे। आपल्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2023 आहे, परंतु आता 2024 हा पेपर होत आहे। यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, काही आपल्यासाठी सूचना आहेत पहा। आकलन कृती व व्याकरण यासंबंधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलने व्यवस्थित काढाव्यात। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमच्याकडे जर पेन्सिल अवेलेबल नसेल तर पेनाने देखील ते आकृत्या काढण्याची आपल्याला परवानगी आहे, व्यवस्थित काढायचे आहेत। तर काही लेखनानुसार लेखनकडे यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। तर पाहूयात आपण विभाग पहिला आहे गद्य। तर गद्यमध्ये पहा, गद्य हा 20 मार्काचा असणार आहे तुमच्यासाठी। पहा, मार्क लक्षात ठेवा। पहिला विभाग एक आहे गद्य, 20 मार्कासाठी असणार आहे। त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। गद्य हा अतिशय सोपा आहे, उत्तरा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। त्यामध्ये पहिला आहे, लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती। ते आपल्याला उत्तरा वाचून इथे सॉल्व करायचं आहे। त्याचबरोबर आनंदाविषयी उतार्यात आलेले काव्यपंक्ती कोणत्या आहेत, जे काही उत्तरामध्ये काव्यपंक्ती आलेल्या आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे। 2 मार्कासाठी तो प्रश्न आहे। दुसरा आहे, प्रस्तुत काव्यपंक्तीविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत। कोणते मत व्यक्त केलेले आहेत ते तुम्हाला उत्तरा वाचून सर्व समजेल। त्यानंतर काही अभिव्यक्ती आहेत ते पाहूयात आपण। स्वमत अभिव्यक्ती खूप इम्पॉर्टंट प्रश्न असतो, 4 मार्कासाठी आहे। आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच होत असतो, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करायचं आहे। किंवा आनंदाची तुमची संकल्पना तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे। कोणतेही एक लिहू शकता, 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे। पाहूयात पुढे। पुढचा आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायला सांगितलेला 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे। लेखकाने शक्ती प्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या कोणत्या आहेत ते आपल्याला इथं लिहायचं आहे। दंतवैद्याने केलेल्या 2 क्रिया कोणत्या आहेत ते आपल्याला इथं लिहायचं आहे। ओके। त्यानंतर आपल्याला काही इथं हे दिलेलं आहे, एक छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे, हे वाचून वरच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सॉल्व करायची आहेत। आपण पाहू शकता पॅरेग्राफ, तुम्ही स्क्रीनशॉट देखील पहा। त्याचबरोबर स्वमत अभिव्यक्ती आहे, त्याच उत्तरावरती आधारित आहे। यापुढे दंतसप्ताह नाही, लेखांच्या विषयी तुम्ही इथे तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे। किंवा दातदुखीच्या कथा व्यथा साधारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे दंतकथा, यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे, 1 किंवा जास्त असतील, आपण पाहू शकता। तिथे जाऊन तुम्ही ती कविता असेल किंवा धडा असेल तो समजून घेऊ शकता। पुढचा प्रश्न आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं इथे लक्षात ठेवण्याचा पहिला जो आहे 20 मार्काचा गद्य, यावरती कोणताही अभ्यास करण्याची गरज नाही, म्हणजे हे मोस्ट इम्पॉर्टंट IMP असणार आहे। इथे अभ्यासाचं काही घेणं देणं नाही आहे, की फक्त इथं आपल्याला उत्तरा वाचायचं आहे आणि आन्सर द्यायचं आहे। उत्तरा वाचता आला, आन्सर देता आलं, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। दुसरं म्हणजे ही खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायला सांगितलेलं आहे। लेखकाच्या मते पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे काय, 4 मार्कासाठी आहे, आपण लिहू शकता इथे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन
पाण्यावर सोडलेले चांदणं पाहिले की लेखिकेची होणारी भावावस्था काय आहे, 2 मार्कासाठी आहे. त्यानंतर विभाग 2 आहे पद्य. पद्यावरती आधारित आहे, 16 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. पहिला आहे कृती. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे, मग ती कांदा लागवड असेल, विविध झेंडूची फुले तोडणे असेल, तुम्ही जसं कविता वाचली असेल त्याप्रमाणे. ओके. त्याचबरोबर दुसरा आहे, हा देखील 2 मार्कासाठी आहे. खालील ओळीचा अर्थ शोधून तुम्हाला लिहायचा आहे. गोंधनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजविते, स्वतःच्या जीवत जणू कांद्याच्या स्वरूपात लावते. एक मार्कासाठी आहे, कविता वाचून तुम्ही लिहू शकता. चला पुढे. अभिव्यक्ती. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे. 4 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. पुढे खालील ओळींचा अर्थ लिहायचा आहे. एक कविता दिलेली आहे, विंचू चावला. याच्यावरती देखील आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्ही नक्की लिहू शकता. याच्यावरती संपूर्ण तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्याच्यानंतर खालील कोणतीही एक कृती सोडवायला सांगितलेलं आहे, काव्यसौंदर्याची. तुम्हाला काही काव्यसौंदर्य दिलेलं आहे, त्याविषयी तुम्हाला कृती सोडवायची आहे किंवा रसग्रहण करायचं आहे. त्यानंतर साहित्य प्रकारावरती 10 मार्कासाठी हा प्रश्न आहे, कथा साहित्य प्रकार. या देखील उत्तराच्या आधारावरती लिहायचं आहे. एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचण्यामागील कारण काय आहे. कथेतील भाषणायोजनेचे घटक कोणते आहेत ते लिहायचं आहे. एक मार्कासाठी आहे. उत्तरा वाचून आपण उत्तरं लिहू शकता. कथेतील संवादाची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. त्याचबरोबर खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. अनु व सुनीता यांच्या निर्माण झालेले भावनिक बंध, बापू गुरुजींच्या गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दात लिहायचं आहे. जे वाटेल ते लिहायचं आहे. सोपं आहे. त्यावरती देखील व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्यानंतर विभाग जर 4 पाहायला गेलं तर उपयोजित मराठी आहे. 14 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायला सांगितलेलं आहे. मुलाखत घेताना घेवायची काळजी कोणती आहे. याच्यावरती देखील IMP प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे परीक्षेला येतच, त्यामुळे लक्षात ठेवा, हे प्रश्न सर्व IMP आहे. माहिती पत्रकाचे महत्त्व काय आहे. अहवाल लेखन कसं केलं जातं. वृत्तलेखन म्हणजे काय. त्याचबरोबर खालीलपैकी तुम्हाला एक असं छोटे कथा वगैरे दिले जातात, त्याच्यावरती तुम्हाला कोणतेही 2 कृती सोडवायचे आहे. ओके. त्यानंतर व्याकरणावरती आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, IMP असणार आहेत. लक्ष द्या. 20 मार्कासाठी व्याकरण असणार आहे तुमचा, व्याकरण व लेखन. याच्यामध्ये सूचनेनुसार कृती करायचं आहे. किती आतून हसतात ती. वरील विधानाचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. ओके. याच्यामध्ये विधानार्थी वाक्य आहे, असे चिन्ह असले का विधानार्थी वाक्य समजून जायचं. तर याच्यामध्ये आपल्याला ते वाक्य ओळखून लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूचनेप्रमाणे सोडवा. अशी माणसं क्वचित सापडतात. नकारार्थी करायचं आहे. 1 मार्कासाठी. योग्य पर्याय निवडा. पती पत्नी या सामासिक शब्दाचा समास ओळखून लिहा. त्यानंतर नीलकंठ या सामासिक शब्दाचे समासाचे नाव लिहा. योग्य पर्याय निवडा. कमलेने बक्षीस मिळवले या वाक्यातील प्रयोग ओळखून तुम्हाला कोणता वाटतो. भावी प्रयोग वाटतो, कर्मणी प्रयोग वाटतो, जो वाटेल तो पहा तुमचा अभ्यास करून. योग्य पर्याय निवडा. भावी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. अशा प्रकारे तुम्हाला व्याकरणावरती आधारित प्रश्न असणार आहे. त्याचनंतर खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे. मी अनुभवलेला पाऊस, माझा आवडता खेळाडू, मी फळा बोलतोय, किंवा पेट्रोल संपले तर वाचते होऊया. खूप सोपे निबंध आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण निबंध असे लिहू शकता. 10 मार्कासाठी आहे. इथे लिहिण्याचा प्रयत्न करा. IMP असणार आहे, कारण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो, हे विचारले जातात. अशा प्रकारे आपली मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवले. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.